तो आमच्या ही चर्चा अशीच पुढे चालू राहील, कारण का आम्हाला कुठल्याही परिस्थितीत वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीवर आणि आम्ही एकत्रित निवडणुका लढल्या पाहिजेत ही आमची मानसिकता आहे. आणि त्या मानसिकतेपासून आम्ही कणभरही दूर जाणार नाही. सीटा किती दिल्या, सीटा किती देणार आहे, सीटा किती देणार आहोत, ह्या सगळ्या जरतरच्या प्रश्न आहे. पण एक मानसिकता आहे की कुठल्याही परिस्थितीत बीजेपी आणि हरवायचं आहे, संविधान वाचवायचं आहे. त्याच्यामुळे बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका ही आमच्या बरोबरच आहे, आमच्या सारखीच असेल हा आमचा विश्वास आहे. त्यामुळे काहीही चर्चा 27 जागा अजय जरा नाक मागे घे बडा. अजिबात नाही. त्या मताची बीजेपी हरली पाहिजे, संविधान वाचलं भूमिका त्यांच्या भूमिकेपासून ते लांब जाणार नाहीत मला खात्री आहे. शेवटी ते आंबेडकरांचे वारसदार आहेत. त्यांच्या खानदानाने दिलेलं संविधान जर बीजेपी नष्ट करू इच्छित असेल तर आंबेडकर साहेब कसे बाजूला राहतील. त्याच्यामुळे मला वाटतं की त्यांनी दिले आहे, ठीक आहे, देऊ द्या, विचार करू, चर्चा करू. परमेश्वर आणि निगोशिएशनचं डेमोक्रेसीचं मस्त व्यवहारी आहे का? मागणी अवास्तव बिलकुल अव्यवहार्य नाही. त्यांनी मागणी केली आहे ना, मागणी करण्याचा अधिकार बरोबर आहे. आणि नंतर मग संजय राऊत साहेब, जयंत पाटील साहेब, नाना पटोले साहेब, शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब हे सगळे बसतील म्हणून आम्ही निर्णय घेतील. आता संजय राऊत बोलतील. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.